everyone, good morning and welcome you all to Rachna's Nave Angel World. Me, I Sunny, and this is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाले नाही सगळी स्कूलमध्ये मी चाललो हॉस्पिटलला. गुड मॉर्निंग. रचनाचं एडिटिंग लास्ट मोमेंट वाजायला आले 10. मिस्टर रेडी. साफसफाई. आंटी सुट्टीवर आहे एक आठवडा. आंटी गेल्या गावाला, त्यांना पण गरज आहे ना ब्रेकची. एवढा कचरा होतोच कुठे. जमतंय का नाही? खूप दिवसानंतर वापरते ना, त्याचं हे गेलं, माझं टच गेला. झाला रेडी. ह्याच्यावर आहे ना, हा इलेक्ट्रिसिटीवर आहे ना. हो, कर चार्ज आहे का? ते चार्ज नसेल, चार्जिंगला लाव. खूप यूज केलंय ना, पण चार्जिंग संपली वाटतं त्याची. आहे काय? पाणी टाकायला नको. पाणी टाकायचं. पाणी टाक. त्याचं आहे थोडं थोडं. बाय. सावकाशला पाहिजे. इडली नाही दिली मी, फरसाण दिलाय. चालेल का इडली देऊ? आहे इडली पण. सावकाश जा. बाय. माझं सुद्धा सगळं घरातलं आवडलं आहे आणि आता मी निघाली आहे. मस्त 1-2 कामं आहेत आणि तिकडनंच फाल्गुनीकडे सुद्धा जाणार आहे. मी अनुला भेटणार आहे. मी अनुलाचा ड्रेस घेतलेला तो तिला द्यायचा आहे. काही त्या दिवशी बॅग्स काढलेले नाईसाचे ते मी अनुला द्यायचे आहे. सो चलो सर्वात आधी आईला पिक करते. चला. छान घेतलाय कलर. कलर छान घेतलाय. हिरवा हिरवा. अरे ओम बापू, अच्छा. त्या गाडीला पण लावलं पाहिजे आपण. काय करते नानू? नानूला गिफ्ट आणलं मी. गिफ्ट पाहिजे. गिफ्ट. अगं केश कापले का? एवढे वाढलेले का कापले? नाही. बारीक झाली. आईने आईने काय बनवलं एवढं छान छान वास येतोय. अरे तिला घ्यायला जायचंय स्कूलला आता मला पटापट. तिला भेटायला गेलो ना, आजीला भेटायला गेलो ते. या आजी सोडते. अगं मामीच्या आईला. मला वाटलं तुम्ही त्याच वेळी काय आणलं आजीनी? मी तुला देऊ गंमत. मी काय नको तू पाणी पिणे. तुला मी देऊ गंमत. मी देऊ गंमत. गिफ्ट देऊ तुला. गिफ्ट तुझं फेवरेट गिफ्ट देऊ. नको तुला गिफ्ट. गिफ्ट नको. हे बघ मी काय गिफ्ट आणलं पण अनुला. येते का माझ्याबरोबर? येते का? येते का? काय ज्ञानूला गिफ्ट. हो तुम्ही बरेत ना? ज्ञानूला गिफ्ट. अगं अशीच पटवून राहिलेली ती. नाहीसरी वापरली पण नाही. ज्ञानू वापरेल तरी. बाबू बाबू आजी कुठे? बाबू इकडे बघ, जुनी दिली तुला, देऊन टाक परत. आजी कुठे? परत देऊन टाक. काका जुनी नाहीये ती, नवीनच आहे. न वापर. अरे थांब ना, आहे ना अजून एक. आजी कुठे? आजी आमची आजी कुठे? अरे बापरे. ह्याच्या आतमध्ये बघ काय आहे. दीदीने काय काय टाकलंय ह्याच्या आतमध्ये. दीदीने काय टाकलंय. एक दिदाला एक तुला. ए आजी कुठे? आणि हे बघ दीदीने सेम मॅचिंग घेतले तुला ड्रेस. नको. अगो बाई कपडे बघून पहिल्यांदा मुलगी नाही बोललीये. नाही तिला ते तुला काय देऊ? ग्रेप्स देऊ? हे बघ ग्रेप्स पाहिजे. फायनली आईने लोणचं बनवलेलं आहे.
मोठ्या मोठ्या लिंबांचा आणि त्याला सतत जे आम्ही दमनवरून आणलेलं. चटण्याच्या वरती ते हे येतं. अगं ती त्याची जात वेगळी आहे जात लिंबांची. वेगळी आहे त्याची. आई बोलते खूप कडू आहे ते. कडू लागला तो. मस्त असं दाबून हलव आणि दाबून ठेव, हलव आणि दाबून ठेव. मग तेल बिल टाकायला पाहिजे. नाही टाकलं हे बघ भरपूर आहे. फक्त तू त्याला हलवत ही राहा. बघ कशी बघते. ए नानू अहो, आम्ही ते दमनवरनं लिंबू आणलेले मोठे लिंबू ना आणलेले. मोठेवाले आधीने आईला दिले लोणचं बनवायला. काका तुमच्यासाठी अरे बाबा अरे काय काय नाही मी छोटा छोटाच आणले. त्याने अनुला घेतलं मी. दाखव नायसूला काय मिळालं. मला काय ते दाखवते. 2 सिल्वर and 1 golden. एक मी मिनिट. सॅड झाली मग मला काय मिळालं. तू सॅड का झाली. तू सॅड का झाली. का तू सॅड का झाली. तू बोलली तू जिंकली ना मग तू सॅड का झाली. मला ना 3 गोल्डन पाहिजे. मग सिल्वर कुठे आहे? 2 गोल्डन. सिल्वर कुठे आहे? सिल्वर आपल्या घरी आहे ना. तर आपण स्कूल मध्ये अच्छा ती आधीचे पण काउंट करते जे तिला मिळाले जे मागच्या वर्षी स्पोर्ट्सला मिळालेत आणि या वर्षी. सो बेसिकली स्पोर्ट्स यांचे 2 दिवस होते जिथे पॅरेंट्सला अलाउड नव्हतं कारण ते ऑलरेडी जोरात त्यांचं ते ॲन्युअल फंक्शन झालेलं. सो त्यांनी स्कूलमध्ये फक्त ठेवलं. बट दिस इज व्हेरी नाईस की ते ॲप्रिशिएट पण केलं गेलं त्यांना की असं फक्त ठेवण्यासाठी नाही ठेवलं. हा सगळे बोलले मला. ओ टीचर्स पण सर पण. कॉंग्रॅच्युलेशन. बाबांना आपण सांगू. ओके किस दे पहिले बोलते. गोल्ड मेडल. स्कूलमध्ये आता 2 सिल्वर आणि 2 गोल्डन मेडल आहेत तिच्याकडे. गोल्ड मेडल आहेत. अरे ती मागच्या वर्षीचे पण काउंट करते त्यात. हे तिला आज मिळालंय. स्पिन द बॉल काहीतरी स्पोर्ट्स डे चालू होता ना. मेडल गोज टू नायसा टाकले. बॉल घ्यायचं आणि ते असे चला सेट टू गो. रेडी झालोय आम्ही. तो मला तेव्हा हसत असेल. तो बोलला अरे वा मस्त आता मी चालवतो गाडी. इथे आपण थांबलो. टाकसाळीमध्ये कामाला होते नंतर. एक मिनिट बनवलं सगळ्यांनी जायचं. So आवडलं ना. कसं काय किचन त्या माणसाने किती दाखवलं असेल ना. बाळा हे घे बाळा ते घे बाळा ते घे बाळा बाळा काय बाळा.
आपकी बालकनी में बहुत सुंदर लगेगा और ये प्रोडक्ट आपको कहीं नहीं मिलेगा. इट्स वेरी यूनिक. वी कैन वॉश. हमारे पास ब्लू कलर की है और वैसे भी आपको जब मनी प्लांट आ जाएगा दिखेगा नहीं. इट वोंट इतना दिख भी नहीं रहा है. काय पाहिजे? ये डिश वॉशर मशीन में चलता है क्या? माइक्रोवेव सेफ है डिश वॉशर. अगर आपको बचना है तो अभी नहीं बना. We have dogs and cats also. आउल पण आहे. सर यहाँ पे ये लेने का फायदा है क्योंकि यहाँ पे ये भी वेबसाइट पे 750 का है. यहाँ पे हम 500 कर रहे हैं तो चार्ज नहीं हमारा. आज ऑर्डर प्लेस करवा Keep this in micro. नाइसा Nice one, आई. Nice. We can take this. वेबसाइट प्राइस इसका 900 है. आज आप Ma'am, we also do birthday gift, return gift for kids. Like whatever theme you choose for the party. here is the QR. You can just let us know and we design things according to the theme. So you can- So if you tell us like एक white and blue dog और एक pink fish. I have this. yeah, just scan this. You will come to And this mug also. Which one, sir? So you are from Mumbai only? Jalna. It's a very small place in Aurangabad. Yeah. Online है क्या? But online आपको सब कुछ बहुत महंगा मिलेगा. अभी बहुत heavy discounts है सब because last बनारस है. हम डिलीवर करते हैं. ये माइक्रोवेव सेफ है और आप इसको डेली यूज कर दोन घे. सकते हे दोन. आपको बस बाबा काय करते हैं? दोन घे. यूज नाही करत. ते तर वेगळं देत होते कॉम्प्लिमेंट. यांनी सांगितलं हे नाही सूट ठेव. नाही बरोबर आहे. प्राइस 500. और 2 years का 2 years. ये दे दीजिए. हा कोणाला? नाईसूला. मस्त. नाईसूला होणार का? नाईसू उभी राहा. येस परफेक्ट. स्वामीना आवडला You don't have antique cover. You don't have antique cover. आई बघ ना हे बघ ना. एक आहे. सेम कलर थोड़ा मोठा थोड़ा मोठा. इससे बड़ा साइज चलेगा. थोड़ा मोठा भी. सेम साइज. थोड़ा मोटा नहीं. इससे बड़ा है. थोड़ा बड़ा. एक बड़ा नहीं है. आज एक छोटा पाहिजे होता त्यांना. अगं ते म्हणत होती ते कटवरती ते. हो. कुठे नाही आमच्याकडे
पण हे लावलं हे आपण बघू जातं इथे होल दिस इथे लावतेस का ह्याला नको खेळ मग हातात हवं तो छान वाटला भेटून. आता मस्त मरीनला जा माझं आता ऑप्शन काय बाय काय हे आम्हाला हिच्याबरोबर काढायचं हे काठी हे तुझं नाव काय बघू हे अभि मी काढ. मी हिला म्हणते लाजते हे ऑलरेडी आहे ताई आधीपासून नाही मी या एरियाचा काळा घोडाच हो आपण नाही का तो आलो 145 हां तू आई हो, आपण आलो ना. तुम्ही दोघी, हां, त्याच्याच हे बघ, पाठी. काला घोडा कॅफे. किती वेळ बोलले किती वेळ बोलले 5 minutes. बोलली असती तर. मला पण लक्षात नाही आलं. सो कालचा व्लॉग एंड करायचं राहूनच गेलं. ज्यांना नाही माहिती मी त्यांना सांगते, जी मुंबईमध्ये नाही राहत आणि किंवा कधी कोणी ऐकलं पण नसेल. सो काल आम्ही गेलेलो काला घोडा. सो दिस इज वन प्लेस साऊथ मुंबईमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ॲक्च्युली याची. सो बेसिकली एव्हरी इयर ड्युरिंग फेब तिथे एक फेस्टिवल लागतं जे आर्ट, कल्चर, ट्रेडिशन, आपले इंडियन कल्चर, आपले इंडियन म्युझिक, आपले इंडियन आर्ट, त्या सगळ्या गोष्टी तिथे असतात, बघण्यासारख्या असतात, खूप सुंदर असतो. आता आम्ही ज्या सेक्शनमध्ये गेलेलो ना, दॅट वॉज नॉट द ओनली वन. ते असे ओव्हरऑल सगळीकडे स्प्रेड झालेले असतात. म्हणजे प्लेज होतात, म्युझिक असतं, त्याच्यानंतर फूड स्टॉल्स असतात, शॉपिंग असते आणि खूप वेगवेगळे आर्ट असतात. सो ते वेगवेगळ्या जागेवरती आहे, ते फक्त एकाच जागेवरती नाही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर समजून जाईल की एक्झॅक्टली कोणत्या जागेला काय प्ले करतं आहे. किड्स रिलेटेड गोष्टी असतात, मोठ्यांचे गोष्टी असतात. खूप म्हणजे पूर्ण फॅमिली ती एन्जॉय करू शकते. सो आम्ही फक्त त्या पर्टिक्युलर जागेवरच गेलेलो जिथे फक्त शॉपिंगच दिसत होते आणि आर्ट कमी दिसत होता. सो असे खूप वेगवेगळे आर्टसुद्धा असतात. खूप सुंदर सगळे बनवतात, सगळे मुलं बनवतात, मोठे बनवतात आणि छान असतं. आणि प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी एक रिझन असतं, म्हणजे एक वेगळंच आर्ट आपल्याला बघायला मिळतं आणि सुंदर वाटतं. सो बेसिकली जर बघितलं गेलं तर काला घोडा त्या प्लेसला म्हणतात. तर असं म्हणतात की ब्रिटिशच्या वेळेस तिथे एक स्टोनचा ब्लॅक हॉर्स होता आणि लोक त्या जागेला असं बोलायचं आहे की जिथे काला घोडा आहे ती जागा. ते सगळं जो हॉर्स आहे, जो घोडा आहे, तो तर तिकडनं निघून गेला, पण त्याच्यानंतर ती जी जागा आहे त्या जागेचं नाव तसंच पडलं काला घोडा. जर या फेस्टिवलला बघितलं गेलं तर ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणजे दुसऱ्या ह्याच्याने सुद्धा साऊंड करतं, म्हणजे कला घोडा. सो इट्स अबाउट आर्ट. सो दोन्ही ह्याच्याने लोक म्हणतात की कला घोडा आणि काला घोडा. सो सुंदर असतं, बघण्यासारखं असतं आणि आम्ही खूप थरली ॲक्च्युली एन्जॉय केलं हे. आणि मला नव्हतं माहिती की शॉपिंग वगैरे सगळं काही तिथे असतं. सो मला नंतर कळलं हळूहळू की आम्ही ज्या सेक्शनमध्ये आलो ते शॉपिंगचं एरियात. आणि असं नाही की फक्त मुंबईचेच तिथे स्टॉल्स होते, ऑल ओव्हर इंडियाचे वेगवेगळे रिजन्सचे स्टॉल्स होते. सो आई मला म्हटली, आई ऑलरेडी जाऊन आलेली, मी एवढं इथे मुंबईमध्ये राहूनसुद्धा कधीच गेली नाही, फक्त ऐकलं आणि बाहेरून पाहिलं आहे. कॉलेज टाईम्सला पण आमचं कधीच जाणं झालं नाही, मी फॉर द फर्स्ट टाईम गेली आणि छान होता तो एक्सपिरियन्स. बाकीच्या जे सेक्शन्समध्ये पण काही काही गोष्टी बनवलेल्या ते काय आम्हाला बघता नाही आलं कारण आम्ही खूपच लेट आलेलो. सो
बाकीचे पण जे आर्ट असतात, जसं की त्यांनी काही गार्डन्समध्ये बनवले आहे, कोणते वेगवेगळ्या अशा सेक्शन्समध्ये, ते पण सुंदर आहे. काही टॉक शो असतात, मग काय म्हणतात ते स्ट्रीट प्ले, ते सगळं काही वेगवेगळा आर्ट असतो. सो आई पण मला तेच म्हटली की अगं मी पण हे फर्स्ट टाईम पाहिले की स्टॉल्स वगैरे लागले. ह्याच्या आधी आई जेव्हा गेली आहे ना, ते वेगळ्या सेक्शनमध्ये गेले, तिने वेगळं ते पाहिलेलं आहे, जिथे असे मोठे मोठे आर्ट त्यांनी बनवलं आहे. हे आता 8 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही म्हणजे टाईम मिळाला तर नक्की जा. फ्री ऑफ कॉस्ट असतं. तिथे गेल्यावर ना त्यांनी एक स्कॅनर लावले, त्या स्कॅनरला फक्त जाऊन स्कॅन करा आणि तुमची डिटेल्स टाका, तुम्ही किती लोक आहेत. एकाने केलं तरी चालेल आणि मग नंतर यू जस्ट एंटर इट अँड एन्जॉय. तर आतमध्ये त्यांनी एक चार्ट पण बनवलं की कोणत्या जागेवरती काय शो होतो आहे, काय तुम्हाला बघण्यासारखं आहे. एक इल्युजनवालं वर्ल्डसुद्धा त्यांनी बनवलेलं, जे फक्त 2च दिवस होतं आय गेस, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे 31 जानेवारी आणि 1 म्हणजे सॅटर्डे संडेच ते होतं, त्यानंतर ते नव्हतं. सो प्रत्येकाचं हे टायमिंगसुद्धा आहे. त्यानंतर मला हे पण कळलं की हे जे आता स्टॉल्स दिसत आहेत ना, ते नुसते बोलत होते की लास्ट डे. मी तर म्हटली की आईला, मी तेच म्हटलं की 8 फेब्रुवारीपर्यंत, मग हे का म्हणतात की लास्ट डे. तेव्हा आई बोलली की 4 दिवस ह्यांना असतं, मग आता ह्याच्या जागेवर दुसरे लोक येतील. म्हणजे ते प्रत्येकाला चान्स देतात स्वतःचा तो आर्ट डिलिव्हर करायला, स्वतःचं जे काही आहे ते जगाला दाखवायला. आम्हीसुद्धा सुंदर असं ग्लास घेतलं, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. ते ॲक्च्युली हँडमेड आहे, मातीपासून बनवलं आहे, हँड पेंट केलेलं आहे. अँड बेस्ट पार्ट म्हणजे यू कॅन ड्रिंक वॉटर, ज्यूस, मिल्क, एनिथिंग यू वॉन्ट इन दॅट. आणि प्लस ते मायक्रोवेव्ह सेफसुद्धा आहे. सो मला ते एवढं युनिक आणि छान वाटलं ना, मस्तच होतं ते. सो आणि सनीने पण काही प्लांटर्स वगैरे घेतले, त्याला त्याच्या क्लिनिकमध्ये ठेवायचं आहे. सो ते पण खूपच सुंदर वाटत होतं. त्यानंतर मी ज्ञानू सावी आणि नायसासाठी ड्रेस घेतलं. सो एक आता ते त्या स्टॉलमध्ये 7 इयर्सपर्यंत ड्रेस होतं आणि छान वाटत होते ते. आता एका पॉईंटनंतर नायसासाठी सुद्धा मला काही कपडे मिळणार नाही आहेत. आत्ताच कुठे कुठे मिळत नाही. 6 to 7 खूप लोक रेअरली म्हणतात. नंतर लहान मुलांचे कपडे, बाकीचे पण खूप सारे स्टॉल्स, खूप सारे कपडे होते. एक तर मी शर्ट त्यांना विचारलेला, एवढा सुंदर होता, हँड एम्ब्रॉयडरी होती, सुंदर केलेलं. आणि मी तिथे जाऊन फक्त बघत होती, तर ते म्हटलं की स्टोअर क्लोज झालं आहे. अँड आफ्टर दॅट त्याने तरी विचारलं की व्हॉट डू यू वॉन्ट, विच आयटम डिड यू लाईक. तर मी त्यांना म्हटलं की मला हा आवडला आहे. आणि मग मी विचारलं कॉस्ट त्याला, तर कॉस्ट होती 7,000. त्या शर्टची कॉस्ट 7,000 होते. आणि म्हटले वाय सो कॉस्टली. तर ते म्हटले की ते हँड एम्ब्रॉयडरी केलं आहे, 38 ह्युमन आवर्स त्याला लागले आहेत बनवायला. आणि सुंदर होतं ते. मे बी त्याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट असेल, मी फक्त लांबनंच पाहिलं. पण 7,000 ऐकून मला असं झालं की बापरे, एवढे पैसे कुठे घालायचे याच्यावरती. ऑफकोर्स मी घेणार तर नव्हतीच, पण मला ते बघून खूप ते आयडिया आवडलेली. आणि तेच म्हणजे कसं आहे, शेवटी आपल्या कामाचं, आपली मेहनतीचं, त्याचं ते कॉस्ट लावतात. ठीक आहे. सो चलो, खूप छान झाला, आम्ही खूप एन्जॉय केला. अजून काही दिवस उरलेले आहेत, जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही नक्की जा. सो चला. आणि येस, त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवलो त्रिष्णामध्ये. एवढं सुंदर जेवण. आहा, जी सुरमई होती ती यम होती, चिकन बिर्याणी यम होती. म्हणजे एवढं मस्त ना, आताही पाणी सुटतं आहे मला. कॉस्टली आहे, नक्कीच कॉस्टली आहे ते. कारण ती जी एरिया आहे, साऊथ बॉम्बेची जी एरिया आहे, तिकडचे जेवढे पण रेस्टॉरंट्स आहेत ते खूप कॉस्टली आहेत. बट ते ज्या प्रकारे आपल्याला फूड देतात ते अमेझिंग. म्हणजे जेव्हा आम्ही ती सुरमई खाल्ली त्यानंतर मला कळलं की हे खूपच छान आहे आणि किती फ्रेश आहे. आणि कोल्हापूर साईडला ऑफकोर्स फिश हे तर कसं ते फ्रेश मिळतं एकदम. सो त्या जागेवरती हे सगळं खाणं एक वेगळीच मजा असते. सो चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.